चालेल ना व्हिडिओ दाखवा असं इकडून दाखवा असं. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉगची सुरुवात मित्रांनो डायरेक्ट बाईकवरनं करतो आहे मी आज, कारण मला आता अर्जंट जायचं आहे मेडसोंग्याला. सकाळचे काम एकदम अर्जंटमध्ये उरकवले मी आता. ॲक्च्युली मित्रांनो ते जे सोलर पंप आला आहे ना रवीचा, ते लावायला आज मुलं येत आहे. ते कंपनीनंच पाठवले, म्हणजे गव्हर्नमेंटनंच पाठवले ते मुलं. तर चला आता आपण जाऊ तिथं, बघू कसं करतात ते काम. कारण आपल्यावर कारण मला पण ते काम बघायचं आहे ॲक्च्युली. आपल्यापेक्षा थोडं डिफरंट आहे ते. फक्त जे पॅनल लावतील ते सेम आहे, फक्त मोटरनं ते कशी फिट करायची ते बघायचं आहे आपल्याला. आणि जे विहीर आणि बोरवेल असते ना त्याच्यापासनं सोलर स्ट्रक्चरचं अंतर किती घ्यायचं असते ते बघायचं आहे मेन. चला मग जाऊ डायरेक्ट. आता भेटतो तुम्हाला रवीच्या घरी. तर मित्रांनो आता रवीकडे आलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे शेतामध्ये त्याच्या. कोणची नाव कुठलं काय आली हे चालले गेले ते नाव मग ते किल्ला मोठाले ते आपल्या दोन ने वाटणार. वा मारवे पटकन कॅन नेली गलास नेला तिकडे पाण्याला. अशी कशी काय नाव चालवत आहे रे? हा टाकी पुरी सेटिंग येईल म्हणजे काटकुटचं काहीच काम नाही. हा वेल्डिंग काहीच नाही. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे शेतात आणि सोलर पंपचं इन्स्टॉलेशनचं काम चालू झालं आहे मित्रांनो. आता सगळं देता काय भेंडी मित्रांनो. आम्हाला असं वाटलं होतं की 8-15 दिवस लागून जातील हे इन्स्टॉल करायला, म्हणजे लोक यायले, पण ते 2 दिवसातच आले. मस्त काम आहे गव्हर्नमेंटचे. अप्लाय करा मित्रांनो तुम्ही पण, हे चांगली योजना आहे. जास्त जपला का? हे झालं की सगळी वस्तू समजत आम्हाला.
मित्रांनो घ्या प्रत्येक गोष्ट सांगतो तुम्हाला. असे करून नसतं. तर मित्रांनो मी आता तुम्हाला शेतासाठी पाणी किती महत्त्वाचं असतं ते सांगतो काय दाखवतो. ही नदी आहे इथं, बरोबर आहे. ही नदी आहे आणि हे समोर रवीचं शेत आहे मित्रांनो. पण तरी पण तो त्याच्या शेतात पाणी नेऊ शकत आणि उत्पन्न काढू शकत नाही. कारण एकच की इकडे लाईट नाही मित्रांनो. तर मग ते काय करायचे माहिती आहे का, हे बघा इथं हा पाईप दिसतोय, इथं खाली पण मोटर आहे मित्रांनो. इथं मोटरने हा खाली पाईप टाकला आहे फक्त. इथं ते झापडं लावायचे त्या दिवशी मी सांगितलं होतं ना, डिझेलचं झापडं मित्रांनो, डिझेलवर चालणारं झापडं, त्याच्याने ते पाणी द्यायचे. दिवसभर ते झापडं चालू राहायचं ना, ते डिझेल जायचं, त्याची मेहनत जायची. अचानक ते झापडं बंद पडून जायचं. पण आता कसं सोलर लागेल ना, तर डायरेक्ट पाणी शेतात सगळं काही व्यवस्थित आहे. आणि मग तो उत्पन्न बी काढू शकतो, त्याला जितकं उत्पन्न काढायचं आहे तितकं. म्हणजे इतक्या जवळ नदी असून बी लाईट नव्हती म्हणून म्हणजे कितीतरी वर्ष झाले तो शेती व्यवस्थित करू शकत नव्हता. झापड्यावर जेवढं पाणी देता येईल शेतीला तेवढंच. तुम्हाला तर माहिती आहे पिकांना किती पाणी लागते. तर आता बघू हे कसं होते. तर म्हणजे उत्पन्न तो काढीनच, मेहनती आहे ना, कारण तो खूप तरी समय येते डायरेक्ट. काय नाही. दिसत मी तो इतका खोलकड्डा आला तो. त्याला लाव माती तिच्या काय नाही वरती झाल्या. याला बी लावलं असतं ते भाऊ. नाही गेल बसला नाही भाऊ. नाही नाही एकदम शेताला लागून जंगल बी मित्रांनो रवीच्या. एवढ्या पाण्यामध्ये होऊन जाईल आपलं. ते घ्या मला भरून घे. अच्छा. आपण कनेक्शन मारले मोटर. पाट्या करायला तुम्ही डायरेक्ट. हा हे समाधान आहे. हे बटन चालू बंद करायचं. हे ते बटन हे चालू आता बंद आहे. आणि हे कोण काय बटन नाही हे असं पाहिजे. पाईपलाईन झाली पाहिजे. पिलरची कोपऱ्या कापऱ्यावर जाणार रे. होलात बरोबर घालदा रे. राहिली शेड उभी. आणा खाटांचा पद्धती.
इकडून ठेवता इकडून आल्या. हे मी काय म्हणतो, थांब रे. बोलत जा बे जरा चांगल्या ना उचला पटापटा. अरे डोक्यावर घे ना बाई, डोक्यावर येईन ना. जपतो का? प्लेट इन्स्टॉल करण्यात आली मित्रांनो. आता इकडे आता जेवणाची अरेंजमेंट चालू आहे मित्रांनो. निलेश आणि महेंद्र डब्बा घेऊन आले घरून आमचा. हे बघा हे आले ते आता. मोटर जोडवली तिकडे. लागायला पाहिजे. भाऊ हा बाबा काही जा नको तिकडे थांबा. ठीक आहे. हा गेलं. थांब बस बस तात्पुरतं राहू दे एवढंच. मग हा काय करू पाणी उचलले आता पाणी महिना पण भाऊ इकडून मातीला खाली पडते. सांगलं तुम्हीच घ्या म्हणता. ओरिजिनल सामान राहतो का? हे ओरिजिनल आलं रो पाणी आलं. पाणीच्या ताकद कशात आंबाले हे चांगलं घे. काय वायर नका टाकलं. बस बस लावा तिकडे कधी विचार लावा असं तसा लावा का काही खालच लावा जाऊ. बस बस आणि त्या प्लेटीवर फेकून पुढं
जमीन ठीक है लाव वायरलेस लाइन दाव आगे ठीक है मी लाव अगरबत्ती बारीक अगरबत्ती खोसून खोसा त्याच्यावर डायरेक्ट घ्या भाऊ सिमेंट वाला जाईल जमीन मध्ये खोसा नाही नारळ फोडायचा घे रे व्हिडिओ फोडा पाणी पाणी मग बाबा आता दक्षिणा तरी तुलेच राहिला फक्त त्या भाऊले राहिला ओके तो आपला या गडी चाकू चाकू आपला त्याच्या पुरतं झाला चालू आहे चालू तिकडे जाऊ तिकडे आखिर होतं आवाजा नाही थांब दे बरं. इकडे इकडे पहा इकडे असं लुटू द्या फक्त बस 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 पाया पडा झालं का झालं तिकडे आता मोठं चाल 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 व्हिडिओ चालू ठेव चालू झालं बाबा तुम्हाला येत ना मोठं चालू झाली म्हणा झाले झाली 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 या मामा म्हणा इकडे ये रे अंग करून मामा पाणी आलं 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 येणार रे आता ते अंगावर पाणी टाकतो रे मी मोटर घेऊन जा आलं चालेल ना व्हिडिओ आलं रे बाबा. दाखवा असं इकडून इकडून दाखवा असं काय नाही येत आहे सर्व येत आहे इकडून आहे ना ते पाण्याची धार दाखव ना राइट शंभू पे बने सद्दाव पे मामा आणि कमी शकतो नाही दरवाडीत ना धीरे धीरे पिवळं पाणी मिळेल बस पॉज करू दे पॉज हा केलं का पण करू लागेल राहते का मी एवढी दारू असली मामाने आले खाली ऊन कसं आहे तुला वाटते हा तरी घेऊ रे आता बारे कसं आहे ते बारे प्लेटीत आपल्याने ये ना बारे उन्हाळ्यात पाहिजे होतो धार मामा काय करता इकडे बावळ बोला मामा नाही ते फोटो काढता हा झालं का रे बाबा सक्सेस काम पाण्याचं आलं हो पाणी शेतात जसे जसे ते व्होल्टेज बनवीन ना रवी जसे जसे व्होल्टेज बनवीन ना तसं तसं ते पाणी फेकीन तर आपण तिकडे चोरी ना हा दार हे दार हा कशी कमी वाटते कशी प्रेशर नाही ना अशी दारवाडी ना रविवार बघा मित्रांनो माझ्या बॅक साईडला पाणी निघालं रवीच्या शेतात एक एक घेऊन घे थोडं ना ओके मित्रांनो सोलर पंपचं काम झालं आहे सक्सेस चला आता जेवण करू शेतातच जेवण आणलं आहे ही आपली शेवटची क्लिप होती मित्रांनो त्याच्यानंतर मोबाईल स्विच ऑफ पडला होता संध्याकाळी 6 वाजेला आलो मी घरी त्याच्यानंतर मोबाईल चार्जिंगवर लावला होता आणि आता वाजले 7:45
आणि हा जो जेवणाचा व्हिडिओ आहे ना तो निलेशच्या मोबाईलमध्ये काढला होता. या ना नाही म्हणताय मामा. या हा बसा ना. नाही भाऊ ना मच्छी खांता भाऊ कसा घ्या नाही तर मग हा ओके मित्रांनो, तर मग चला आजच्या ब्लॉगला मी करतो इथंच आहे. तुम्हाला जर का माझा आजचा ब्लॉग आवडला असेल मित्रांनो तर कृपया करून माझ्या ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, गुड नाईट अँड बाय.